युद्धभूमीवर भारतासमोर डाळ शिजत नसल्यामुळे पाकिस्तान आता दहशतवाद्यांच्या मदतीने हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र आपल्या लष्कराने ते सुद्धा पाहूयात आपण एका रिपोर्टमधून। हा व्हिडिओ बघून तुमची छाती अभिमानाने भरून येईल। हा व्हिडिओ बघून तुमच्या शरीरावरही काटा उभारेल। हा व्हिडिओ बघून तुम्ही मनोमन इंडियन आर्मीला सॅल्यूट कराल। भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरचा हा व्हिडिओ पोस्ट केलाय। या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा हे गाणं सुरू आहे। भारतीय सैन्य दल पाक विरोधात सध्या दोन आघाड्यांवर लढते। एकीकडे पाकिस्तानी लष्कर जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब मधील काही शहरांना ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे दहशतवादी जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते। मात्र सीमा सुरक्षा दलाने अत्यंत शौर्याने ही घुसखोरी थोपवून धरली आहे। गेल्या 2 दिवसात भारतीय सैन्याने 30हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालत त्यांचं लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलंय। नियंत्रण रेषेजवळच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी लॉन्च पॅड भारतीय नागरिक आणि सुरक्षा पथकांवर हल्ल्यासाठी वापरले जात होते। दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नेस्तनाबूत। सीमा ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेले किमान 28 दहशतवादी ठार। पाकिस्तानची जी वृत्ती आताची जी ॲक्शन आहे ती एक प्रोव्होकेटिव्ह आहे आणि इंडिया जे रिटालिएट करतंय त्याला आणि एक रिझनेबल फोर्स वापरून ते जे हल्ले परतवून लावण्याचं काम करतंय इंडिया। तर इंडियाचं धोरण हेच आहे की आपण म्हणजे स्वतःहून ते रेसिप्रोकल अटॅक करतंय इंडिया त्यांच्या जे काही आहे त्यांचा जो अटॅक होतोय आणि त्याच्यापासून संरक्षण करण्याचा इंडिया प्रयत्न करतंय आणि त्यांचे जे एअर बेसेस झाले किंवा जिथून ते मिसाईल टाकताय ते आपण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत। भारताने आक्रमक भूमिका घेत जशास तसं उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं। भारतीय सैन्यानं पाकमधून घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ नेस्तनाबूत केलेत। मात्र यानंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही। सीमेवर पाक लष्कर आणि दहशतवाद्यांकडून आगळीक सुरूच आहे। त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादाविरोधात इंडियन आर्मीने आक्रमक भूमिका घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।